पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात भव्य धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले। शहर आणि ग्रामीण भागात विविध मंदिरांमध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूजा अर्चा, भजन, हनुमान चालीसा पठण आणि महाप्रसादाचा आनंद घेतला। पाहूया या धार्मिक वातावरणाचा एक खास रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी श्री हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने व जल्लोषात साजरा करण्यात आला। शहरातील प्रमुख श्री हनुमान मंदिरांमध्ये शेकडो भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली। पूजा अर्चा, पुष्पहार अर्पण आणि धार्मिक मंत्रोच्चारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला। कुठे हनुमान चालीसाचे सामूहिक पठण तर कुठे अखंड रामायण वाचन आणि भजन संध्येचे आयोजन करण्यात आले। मंदिर विश्वस्त मंडळांनी भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले होते। शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि भक्तिमय वातावरणात दिवसभर रमले। काही मंदिरांमध्ये विशेष आकर्षण ठरली ती आकर्षक रोषणाई आणि सजावट। रात्रभर मंदिर परिसर उजळून निघाले। ग्रामीण भागातही हनुमान जयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। गावोगावी धार्मिक कार्यक्रम, पालख्या आणि भजनांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं। हरीने तो पिंड झडपून नेला होता। त्यावेळेस तो पिंड पूर्णच्या पूर्ण पिंड मुखामध्ये घेऊन गेली आणि ऋषमुख पर्वतावर माता अंजनी तप करीत असताना त्या अंजनी मातेच्या हातावर तो पिंड टाकला। श्रद्धा, भक्ती आणि भक्तांचा उत्साह या सर्वांचे एकत्रित दर्शन आज अमरावती जिल्ह्यात दिसले। हनुमान जयंती निमित्त घडलेला हा भव्य उत्सव हेच दर्शवतो की भक्ती आणि संस्कृती अजूनही आपल्या समाजाच्या मुळात आहे। अशा सकारात्मक बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज।